सुरुवातीला हे प्रजापिता ब्रह्मा ह्यांना हे समजण्यासाठी थोडा काळ गेला. त्यांना साक्षात्कार झाले. तशा प्रकारे विष्णू चतुर्भुजाचा साक्षात्कार झाला. आता विष्णूला जेव्हा त्यांनी साक्षात्कारामध्ये बघितलं तर त्यांच्या मुखातनं शब्द निघाले, ततत्वम ततत्वम. मी जो आहे तोच तू आहे. पण आता ह्या पिताश्री ब्रह्मा बाबांना ह्याच्यावरती विश्वास बसेना. कारण मी साधारण आहे आणि विष्णू तर देवता आहेत. पण आपल्याकडे असं म्हटल्या जाते की विष्णूच्या नाभी कमळामधनं ब्रह्माचा जन्म होतो. तर आता तो जन्म म्हणजे काय? आई जशी बाळाला जन्म देते तसा तर जन्म नाही देणार ना. तर श्री विष्णूची जी आत्मा आहे ती ह्या सृष्टी चक्रामध्ये सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुगाच्या अंती एक साधारण मानवाचं स्वरूप बनते. आणि जेव्हा ते एक साधारण स्वरूप बनते तेव्हाच त्या शरीरामध्ये परमेश्वराची प्रवेशता होते. आणि म्हणून स्वतः भगवंतांनी ह्यांना हे नाव दिलंय प्रजापिता ब्रह्मा.